पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलीस, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह अन्य विभागांनी संयुक्त कारवाईसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे। त्यानुसार अतिक्रमण निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी एकूण 201 अतिक्रमणात 20,100 चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण जिल्ह्यात काढण्यात आले। यात पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गेवस्ती भागात 78 अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली। मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी प्रशासनाने रस्त्याच्या मध्यापासून आखून दिलेल्या 22.5 मीटर अंतरातील अतिक्रमणे कुरोळी परिसरातील नागरिकांनी स्वतःहून काढून घेतले। पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गेवस्ती भागात पहिल्या दिवशी 3 किलोमीटर अंतरात एकूण 78 ठिकाणी कारवाई करण्यात आली। यामध्ये 7,800 चौरस फूट मोकळे करण्यात आले। नागरिकांना 22.5 मीटरची हद्द मार्किंग करून देण्यात आली असून नागरिक स्वतः आपले रस्त्याच्या लगतचे शेड बांधकामे काढून घेत आहेत। पुणे नाशिक रस्त्यावरील चाकण ते राजगुरुनगर पर्यंत अतिक्रमणांवर 3 मार्च ते 10 मार्च या दरम्यान कारवाई होणार आहे। यानंतर नवला कुंभरे ते चाकण व तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गावरील अतिक्रमणांवर 10 मार्च ते 20 मार्च या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे। रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूकडील 22.5 मीटर अंतर मोजून सदरची अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान अतिक्रमणे संबंधितांनी स्वतः काढून टाकावीत असे आवाहन राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने केले आहे। अतिक्रमणे हटवताना काही असुविधा निर्माण झाल्यास प्राधिकरण त्याला जबाबदार राहणार नसून कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे।